नमस्कार, व्ही एस हेल्थ फूड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया पारंपरिक पद्धतीचा ठेचा आणि उडदाची भाकर. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे. ठेच्यासाठी शेंगदाणे, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो आणि लसूण. आणि पहिल्यांदा आपण घेऊया शेंगदाणे खरपूस भाजून. शेंगदाणे भाजून झाल्यावर आपण शेंगदाणे काढून घेऊया आणि त्याच्यानंतर टाकूया मिरची मी तुकडे करून टाकले आहेत. नंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून मिरची चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. मिरची भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण ॲड करूया लसण चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. लसण चांगला ब्राऊन झाला ना की चवीला छान लागतो. आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे जो आपण अर्धा टोमॅटो कापून ठेवला आहे ते आपण टोमॅटो ॲड करून घेऊ. जर तुमची मिरची आणि लसण चांगला भाजला असेल तर तुम्ही ती काढू शकतो. आणि नंतर टोमॅटो काढून घेऊया. टोमॅटो आपल्याला इथपर्यंत शिजवायचा आहे की त्याची साल निघली पाहिजे, तोपर्यंत टोमॅटो भाजून घेऊया. नंतर आपण त्याला वाटून घेऊन फोडणीसाठी थोडंसं तेल टाकून आपण जे वाटून घेतलेलं ठेचा आहे तो ठेचा आपल्याला तव्यावर टाकून छान असा भाजून घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते आपल्याला शिजवायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ठेचा थोडासा तेल टाकून ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर आपण ॲड करूया अर्धा कप एवढं पाणी. हा शिजवलेला ठेचा असल्यामुळं चवीला एकदम छान लागतो. मी मीठ आधी पण टाकले थोडंसं आणि मी नंतरही थोडंसं चवीनुसार मीठ टाकत आहे. तुम्ही पण आधी टाकला असला तर तुम्ही नंतर नका टाकू. आपण आता त्याला पाणी ॲड करून शिजवून घेऊया ठेचा. पाणी ॲड केल्यानंतर पाणी आपल्याला एवढंच ॲड करायचे की तो मऊ शिजला पाहिजे आणि जोपर्यंत शिजवायचा आहे त्याचं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे ठेचा, त्याच्यामुळे आपल्याला चव एक नंबर लागते. आणि तुम्ही कधी ट्राय केला आहे का असा ठेचा? नक्की सांगा. आणि आता आपण बनवूया उडदाची भाकर. त्याच्यासाठी आपण प्लेटमध्ये थोडंसं पीठ घेऊया आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून एक पातळ असं बनवून घेऊ. एक गोळा तयार करून त्याला थापटले उठली, कारण ते चिकट असल्यामुळे थोडंसं पातळ बनवून छान अशी भाकर थापटून घेऊया. पातळ अशी छान भाकर थापटून घेऊ. नंतर आपण त्याच्यावर तव्यावर टाकून ते दोन्ही साईडने भाजण्यासाठी आपण थोडंसं पाणी लावून आपल्या साध्या भाकरीप्रमाणेच ही भाकर आहे, पण चवीला आणि शरीराला लागणारी अशी पौष्टिक भाकर आहे. पाणी आपण आता भाकरीला लावून त्याच्यावरचे जे जास्त पाणी आहे ते आपण बाजूला काढून घेऊ. आणि भाकर पलटून त्याला दोन्ही साईडनी अशी चांगली खरपूस होईपर्यंत भाकर आपली भाजून घेऊ. भाकर भाजताना त्याचा सुवास इतका छान येतो ना, आणि ती भाकर एकदम छान लागते खाण्यासाठी. आणि ठेच्यासोबत खायला ही पारंपरिक पद्धतीची आणि गावाकड बनवणारी अशी छान अशी आहे. तुम्ही बनवून बघा एकदा.